वेगळीची. महाराजांकरता एकदा जोरदार टाळ्या आपण सर्वांनी वाजवल्या. एवढं समर्पक प्रमाण देणं म्हणजे एवढं सोपं नाही. त्याकरता मला असं वाटतंय सद्गुरू बाबांचीच कृपा तुमच्यावरती झाली. सुंदर पद्धतीने महाराजांनी प्रमाण दिलं. दगड भिन्न आहे, परंतु एकाची पाहिली तर मूर्ती होते आणि दुसरा दगड पायरी करता लावला जातो. पूजा एकावरी पाय ठेवी. दगडाचं प्रारब्ध भिन्न आहेत महाराज. मातीचा सुद्धा प्रारब्ध आहे. एका मातीपासून 3 घट बनवलेले आहेत. एक घट काल्याच्या दहीहंडी करता येतो, त्याचं उत्तम प्रारब्ध आहे. एक मध्यम प्रारब्ध आहे, तो म्हणजे पाणी पिण्याकरता वापरला जातो. आणि शेवटी अंत्ययात्रा निघते त्यावेळेला सुद्धा पुढे काय धरला जातो, घटच धरला जातो. त्याचं सुद्धा प्रारब्ध कसं आहे, भिन्न आहे. फुलाचं सुद्धा प्रारब्ध आहे. फुल आहे, फुल सुंदर पद्धतीने त्याचा पुष्पहार बनवलेला आहे, ज्याचं उत्तम प्रारब्ध आहे. तो श्री संत बहिरा जातवेद महाराजांच्या त्या ठिकाणी त्या भैरवी नावाच्या ग्रंथाला त्या ठिकाणी सुंदर पद्धतीने घातला जातो. भगवंताच्या गळ्यामध्ये घातला जातो. दुसरं मध्यम प्रारब्ध आमच्यासारख्या कीर्तनकारांच्या गळ्यात घालतात. आणि तिसरं कनिष्ठ प्रारब्ध आहे. शेवटी राम बोलो भाई राम बोलो लोक त्या ठिकाणी सुद्धा हार घेऊन, अनेक ठिकाणी हार घेऊन जातात. लोक त्या ठिकाणी सुद्धा हार घेऊन जातातच. मला असं वाटतं त्या पुष्पाचं ते काय आहे, कनिष्ठ अशा पद्धतीचं प्रारब्ध. त्या फुलाचं ते काय आहे, कनिष्ठ प्रारब्ध आहे. आणि म्हणून प्रारब्ध भोग हा प्रत्येकाला कर्माप्रमाणे प्राप्त होतो. देवाला चुकत नाही, संतांना चुकत नाही, त्यामुळे जीवाला चुकेल हे काही वेगळं सांगण्याची गरज. भगवान परमात्मा ही वनवासाला गेले. प्रत्येक वेळेला आपण श्राद्धामध्ये ऐकतो राजा दशरथालाही कर्मभोग आहे. संतांचं कर्म तुम्हाला मला सांगायचंय की संतांना सुद्धा कर्म चुकत नाही. सजन कसाई महाराजांचं उदाहरण तुम्हाला मला आपल्या सर्वांना ज्ञात आहे. काहींना ज्ञात असेल, काहींना नसेल. सजन कसाई महाराज हे यातीने कोण होते, मुस्लिम होते. कोण होते यातीने, मुस्लिम होते. परंतु निश्चित पद्धतीने ते भगवान परमात्म्याचे काय होते, भक्त होते. हा कट्टरवाद अलीकडच्या काही काळामध्ये तुम्हाला मला पाहायला भेटतो. त्याच्या आधी सर्वजण भगवान परमात्म्याची भजन भक्ती करायचे. अलीकडच्या काळामध्ये आपल्याला त्या गोष्टी जास्त प्रकर्षाने पाहायला भेटतात. परंतु सजन कसाई महाराज हे काय होते तर मुस्लिम यातीमध्ये जन्माला आलेले होते. परंतु सजन कसाया विकुलागे मांस. सजन कसाई महाराजांना तो भगवान परमात्मा काय करायचा, मांस विक्रीमध्ये मदत करायचा. सजन कसाई महाराजांचा मांस विक्रीचा काय होता, व्यवसाय होता. तुम्ही व्यवसाय काय करता, तुम्ही जीवन जगत असताना उद्योग धंदे काय करता, तुम्ही कोणत्या जाती धर्मामध्ये जन्माला आले यावरती परमार्थ अवलंबून तुमची मनस्थिती आणि तुमची वृत्ती कुठे आहे याला फार मोठं महत्व. आणि म्हणून सजन कसाई महाराजांचा मांस विक्रीचा व्यवसाय होता. एकदा ते मांस विक्री करत असताना त्या गल्लीला ब्राह्मण देवा गेले. वास्तविक ब्राह्मणाने त्या गल्लीला जाऊ, परंतु अलीकडे आपण जर पाहिलं तर अधिकची संख्या तुम्हाला मला पाहायला भेटेल. अधिकची संख्या तुम्हाला मला पाहायला भेटते. ब्राह्मणाने त्या गल्लीला जाऊ नाही, परंतु चुकून हुकून ब्राह्मण त्या गल्लीला गेले. पाहिलं सजन कसाई महाराज मांस विकतात. त्यांना एक गोष्ट त्या ठिकाणी जाणवली की त्या ठिकाणी तराजू आहे. एका पारड्यामध्ये ते मांस विकतात आणि दुसऱ्या पारड्यामध्ये मापा करता त्यांनी काय ठेवलेलं आहे, शाळीग्राम ठेवलेला आहे. शाळीग्राम म्हणजे प्रत्यक्ष विष्णू परमात्मा आहे. प्राण प्रतिष्ठे वाचून भगवान परमात्मा त्या शाळीग्राम मध्ये वास्तव्याला राहत असतात. प्राण प्रतिष्ठा करण्याची गरज नाही. ब्राह्मणाने पाहिलं शाळीग्राम आहे. सजन कसाई महाराजांना ब्राह्मण म्हटलं का हो तुम्ही केवढं मोठं पाप करता तुम्हाला माहिती आहे का. सजन कसाई महाराज म्हटले काय झालं. त्यांनी सांगितलं हा म्हणजे प्रत्यक्ष विष्णू परमात्मा आहे. हा शाळीग्राम तुम्ही या ठिकाणी रक्तामांसामध्ये लोळवता, किती पाप तुम्हाला होत असेल. हा शाळीग्राम मला देऊन टाका. सजन कसाई महाराजांनी तो शाळीग्राम घेतला, त्या ब्राह्मणाला दिला. ब्राह्मण तो शाळीग्राम घेऊन घरी आला. आता ब्राह्मणाची पूजा धूपम दीपम नैवेद्यम सुंदर पद्धतीने फुलांमध्ये भगवान परमात्म्याला ठेवलेले आहे. सुंदर पद्धतीने नैवेद्य दाखवलेले आहेत. ओम प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा काय त्याची जी पूजा विधी असेल तशा पद्धतीने अगदी सुंदर पद्धतीने तुपातला नैवेद्य भगवान परमात्म्याला दाखवला. आणि ब्राह्मण सायंकाळी झोपला. महाराज सायंकाळी ब्राह्मण झोपला, परंतु रात्री स्वप्नामध्ये कोण आले, भगवान परमात्मालाही म्हटले मला माझ्या भक्ताच्या घरी नेऊन घाल. ब्राह्मणाला आधी स्वप्न खोटं वाटलं. तो म्हटला पडू शकतं दिवसभर विचार केल्यामुळे. आता तुमचे माझे स्वप्न काही कीर्तनात सांगण्यासारखे नाही, त्याच्यामुळे मी उदाहरणासाठी एक दोन सांगू शकत नाही. ब्राह्मण पुन्हा झोपला. पुन्हा त्या ठिकाणी भगवान परमात्मा आले, म्हटले मला माझ्या भक्ताच्या घरी नेऊन घाल. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राह्मण उठला. म्हटला काय भगवान परमात्मा लबाड आहे. या ठिकाणी धूपम दीपम नैवेद्य अगदी फुलामध्ये ठेवतोय, तुपाचा नैवेद्य दाखवतोय. भगवंताला हे गोड लागत नाही. त्या ठिकाणी सजन कसायाच्या घरी रक्तामांसामध्ये लोळण्याकरता याला आनंद भेटतो. आणि म्हणून तो शाळीग्राम घेतला आणि सजन कसाई महाराजांकडे दिला आणि सांगितलं हा प्रत्यक्ष भगवान परमात्मा आहे. तू याला असं रक्तामांसामध्ये लोळू नको, भजन भक्ती कर, जीवनाचा उद्धार करून घे. सजन कसाई महाराजांनी ठरवलं की आजपासून मांस विक्रीचा व्यवसाय करायचा नाही. तो शाळीग्राम घेतला आणि ते जगन्नाथपुरीच्या दिशेने भजन करत त्या ठिकाणी भगवंताच्या भेटी करता निघाले. सजन कसाई महाराज प्रवास करायचे. जसा जसा प्रवास होईल तसा तसा त्या ठिकाणी दिवस मावळला की मुक्काम करायचे.
पूर्वी अशाच पद्धतीने कीर्तन व्हायचे. जाणून बुजून असे काही कार्यक्रम आयोजित करत नव्हते. म्हणजे निश्चित पद्धतीने एखादे महाराज गावामध्ये आले तर त्यांचं कीर्तन व्हायचं, नंतर प्रसाद व्हायचा, असे पूर्वीचे कीर्तन असायचे. सजन कसाई महाराज ज्या गावामध्ये जायचे, हरिकथा कीर्तन करायचे, सायंकाळी एखाद्याकडे मुक्काम करायचे. एक दिवस त्यांचा मुक्काम एका पाटलाच्या घरी पडलेला आहे. पहा, संतांना सुद्धा कर्म चुकत नाही याकरता हा दृष्टांत सांगतोय. कर्म हे प्रत्येकाला भोगावं लागत असतं. सजन कसाई महाराजांचा दृष्टांत हा त्याकरिता सांगतोय की संतांना सुद्धा कर्म चुकत नाही. एका पाटलाच्या घरी त्या ठिकाणी सजन कसाई महाराजांची व्यवस्था आहे. कीर्तन झाल्यानंतर महाराज घरी आलेले आहेत, प्रसाद वगैरे झालेला आहे, पाटील झोपलेला आहे, महाराज देखील झोपलेले. परंतु सजन कसाई महाराजांचं चरित्र जर आपण वाचलं तर त्यांच्या चरित्रामध्ये असं वर्णन आहे की ते दिसण्याकरता अत्यंत कसे होते, सुंदर होते, स्वरूप सुंदर होते. ज्या वेळेला ते त्या घरी गेले त्यावेळेला त्या घराची जी मालकीन होती, जी पाटलीन होती, तिच्या मनामध्ये काय आलं, थोडंसं पाप आलं. तिने सजन कसाई महाराजांकडे रात्रीच्या वेळेला इच्छा व्यक्त केली की महाराज माझी इच्छा पूर्ण करा. परंतु जगद्गुरु तुकोबाराय सांगतात त्या पद्धतीप्रमाणे पराविया नारी माऊली समान किंवा पराविया नारी रुक्मिणी समान, आम्ही विष्णुदास तैसे न हो, आम्हाला तुम्ही रुक्मिणी मातेप्रमाणे आहात, अशा पद्धतीने सजन कसाई महाराजांनी सांगितलं. एकदा दोनदा सांगितल्यानंतर तिला असं वाटलं की यांना आपल्या पतीची म्हणजे पाटलाची काय असेल, भीती असेल. पाटलाची भीती असेल, हे पाटलाला घाबरत असतील, आणि म्हणून आता ती पाटलीनच होती, घरामध्ये शस्त्रास्त्र होती महाराज. तिने त्या ठिकाणी तो असणारा शस्त्र काढलं आणि पाटलाला मारून टाकलं. महाराज एक घाव दोन तुकडे. आली सजन कसाई महाराजांकडे, म्हटली की आता तुम्हाला ज्यांची भीती होती त्यांना मी काय केलेलं आहे, मारून टाकलेलं आहे, माझी इच्छा पूर्ण करा. सजन कसाई महाराज रडायला लागले. म्हटले केवढं मोठं तू पाप केलेलं आहे, तू मला रुक्मिणी मातेप्रमाणे आहे, आमच्या वारकरी संप्रदायाचा आणि आमच्या धर्माचा नियम आहे, पराविया नारी रुक्मिणी समान, तू माझ्या आईप्रमाणे असल्यामुळे मी काहीही करू शकत नाही. आता महाराज बाजू पलटलेली आहे. सजन कसाई महाराज त्या ठिकाणी इच्छा पूर्ण करत नाहीत आणि घटनाही घडलेली आहे. अशा वेळेला त्या असणाऱ्या महिलेने कांगावा केला, त्या पाटलीने कांगावा केला. गावातले संपूर्ण असणारे माणसं गोळा केले आणि सांगितलं की या सजन कसाईने माझा नवरा काय केलेला आहे, मारून टाकलेला आहे. दुसऱ्या दिवशी सजन कसाई महाराजांना न्यायालयाच्या समोर उभा केले. तो न्यायाधीश जो आहे तो सजन कसाई महाराजांच्या मुखाकडे पाहतो आणि तो असं म्हणतो की निश्चित पद्धतीने याने पाप केलेलं. माणसाचा चेहरा बोलत असतो महाराज. माणसाचा चेहरा जर पाप केलेला असला तर वेगळा असतो, आणि निश्चित त्याने जर काही पाप केलं नसतं तर निश्चित पद्धतीने त्याला कशाही पद्धतीचा दबाव त्या ठिकाणी येत नाही. सजन कसाई महाराज बसलेले आहेत, ते सांगतात जी शिक्षा द्याल ती भोगण्याकरता मी तयार आहे. न्यायाधीश शिक्षा देतो, यांचे हात कोपरापासून तोडून टाक. त्यांचे दोनही हात कोपरापासून तोडलेले आहेत. शाळीग्राम कसा तरी त्यांनी घेतला आणि जगन्नाथपुरीच्या दिशेने निघाले. जगन्नाथपुरीच्या अगदी जवळ गेल्यानंतर भगवान परमात्मा पालखी घेऊन आलेले. म्हटले सजन कसाई महाराज पालखीमध्ये बसा, मी तुम्हाला आडवा आले. संत महात्मे आले, पूज्य सद्गुरू बाबा आले, आपण आडवे जातो. एखादे संत महात्मे आले, आपण आडवी त्या ठिकाणी दिंडी घेऊन जात असतो, त्यांचा मान सन्मान म्हणून. तशाच पद्धतीने भगवान परमात्मा म्हटले पालखीमध्ये बसा. सजन कसाई महाराज म्हटले आधी माझे हात तोडले आणि आता म्हणतो पालखीमध्ये बसा, आधी माझे हात का तोडले ते सांग. त्यावेळेला भगवान परमात्मा सांगतात तुमचे हात तुम्हीच तोडलेले आहेत, तुमचे हात मी तोडलेले. सजन कसाई महाराज म्हणतात कसे, तर भगवान परमात्मा सांगतात पूर्वीच्या जन्मामध्ये, मागच्या जन्मामध्ये तुम्ही ब्राह्मण होता. सायंकाळच्या वेळेला पवित्र असणाऱ्या गंगेच्या किनारी तुम्ही बसलेले असताना तुमच्या समोर एक गाय पळत गेली. त्या गायीच्या पाठीमागे एक कसाई होता. त्या कसाईने तुम्हाला विचारलं महाराज गाय पाहिली का? तुम्हाला वाटलं सांगावं तर खोटं बोलल्याचं पाप लागतं, सांगावं तर हा जाईल गायला मारून, आणि नाही सांगितलं तर खोटं बोलल्याचं पाप लागेल. आणि म्हणून त्यांनी हाताने खुणवलं. तुम्ही हाताने खुणवलं आणि म्हणून तुमचे हात तोडण्यात आले. जो कसाई होता तोच पाटील झाला आणि जी गाय होती तीच पाटलीन झाली. पूर्वीच्या असणाऱ्या जन्मामध्ये त्या कसाई रूपी पाटलाने ती गाय मारली, या जन्मामध्ये त्या गायरूपी पाटलीने तो कसाई मारला आणि तुम्ही तुमच्या हाताने खुणवल्यामुळे तुमचे हात कलम करण्यात आले. यामध्ये माझा काही दोष. माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे की देवाला कर्म चुकत नाही, संतांना सुद्धा कर्म चुकत नाही, तर तुम्ही मी आपण सामान्य जीव, तुम्हाला मला कर्म चुकणार आहे का? तुम्हाला मला कर्म चुकणार नाही. भोग तो न घडे संचिता वाचुनी, करावे ते म्हणी समाधान. भोग तुम्हाला मला प्राप्त होतो, कर्माप्रमाणे प्राप्त होतो. माऊली ज्ञानोबा काय म्हणतात, झाड जाणी जे फुले, माणस जाणी जे बोले, भोग जाणी जे केले पूर्वजन्मीचे. भोग हे तुम्हाला मला पूर्वजन्मातल्या प्रमाणे, तुमच्या माझ्या पूर्व सुकृताप्रमाणे प्राप्त होत असतात. झाड कशावरून ओळखायचं? फुलावरून ओळखायचं. झाड जाणी जे फुले. माणूस कशावरून ओळखायचा? बोलण्यावरून माणसाला ओळखता येतं. हा बोलतोय, परंतु याच्या आतमध्ये काय आहे हे निश्चित पद्धतीने आपल्याला
ओळखता येतं. आणि म्हणून माणस जाणी जे बोलेन भोग जाणी जे केले पूर्वजन. आमच्याकडे माणसं येतात, म्हणतात महाराज आमचे शेजारी आहेत, त्यांना देव नाही, धर्म नाही, सोमवार नाही, गुरुवार नाही, काही नाही. रोज उठल्यानंतर त्या ठिकाणी अभक्ष भक्षण करतात, पापाचरण करतात, कुणाच्याही गळ्यामध्ये माळ नाही. परंतु त्यांच्याकडे पाहिलं तर गाड्यावरती गाड्या आहेत आणि माड्यावरती. मला असं वाटतं हे त्यांचं पूर्वीचं कर्म आहे, परंतु आता ते जे करत आहेत त्याचा फलभोग त्यांना पुढे प्राप्तच होणार आहे. आणि म्हणून भोग तो न घडे संचिता वाचून. तुम्हाला मला एखादा भोग प्राप्त झाला, संचिता वाचून प्राप्त होत नाही, परंतु समाधान मात्र तुम्हाला मला मानावं लागेल. करावे ते म्हणी समाधान. तुम्ही मी आपण जर पाहिलं तर समाजामध्ये अनेक माणसं फिरत असतात, परंतु समाधानाची आपल्याला कमतरता पाहायला भेटते. समाधान फार महत्वाचं आहे. तुम्ही मी आपण जीवन जगतोय, परंतु तुम्हाला मला समाधान किती आहे फार महत्वाचं आहे. प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती आपण पाहतो, समाधान किती आहे फार महत्वाचं. कीर्तन क्षेत्रातील पहा, शेती क्षेत्रातील पहा, व्यवसाय क्षेत्रातील पहा, कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती पहा, जर समाधान नसेल तर मला असं वाटतं त्याच्या जीवनाला काही अर्थ नाही. आणि समाधान कधी प्राप्त होईल? तुमच्या माझ्या इच्छा ज्या वेळेला संपून जातील त्यावेळेला काय होईल तर समाधान तुमच्या माझ्या जीवनामध्ये प्राप्त होईल. समाधान प्राप्त करण्याची एकमेव जागा जर कोणती असेल तर ती म्हणजे वारकरी संप्रदायाचं कीर्तन आहे. वारकरी संप्रदायाच्या कीर्तना वाचून, भगवान परमात्म्याच्या भजना वाचून, परमार्था वाचून तुम्हाला मला आपल्या सर्वांना समाधान प्राप्त होणार नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात भोगाचं बीज काय आहे? कर्म आहे. कर्माचं बीज म्हणजे शुद्ध, आणि भोग हे फळ रसाळ गोमटा असं होऊ शकत नाही. भोग हा रोगाला कारणीभूत असतो. महाराज भोगे रोग भय, भोगामधून रोग प्राप्त होत असतात. जो अधिक भोग भोगतो त्याला अधिकचे रोग प्राप्त होतात. श्रीमंताला श्रीमंतच रोग येत असतात आणि गरीबाला गरीबच रोग येत असतात. गरीबाचं जर दुखायला लागलं तर त्याचं डोकं दुखतं महाराज, त्याचे हातपाय दुखतात. परंतु श्रीमंत जर त्या ठिकाणी त्याचं एखादी गोष्ट दुखायला लागली, जर त्याला एखाद्या असाध्य व्याधीने ग्रस्त केलं तर त्याचा इलाज, त्याच्यावरती उपचार या ठिकाणी केला जात नाही, त्याला बाहेरच्या देशापर्यंत पाठवावं लागतं. सांगण्याचा मुद्दा असा आहे, जेवढे ज्याचे भोग उच्च असतात तेवढा त्याला रोग सुद्धा उच्च पद्धतीचा प्राप्त होतो. आणि म्हणून भोग हा रोगाला कारणीभूत आहे. सांगण्याचा मुद्दा माझा असा आहे, शरीराचं बीज, जगाचं बीज, जीवाचं बीज, भोगाचं बीज आणि शेवटचं बीज आहे ते म्हणजे मुक्तीचं बीज. मुक्तीचं बीज म्हणजे मोक्षाचं बीज काय आहे? जगद्गुरु तुकोबा अभंगाच्या पहिल्या शुद्ध बीजा पोटी, 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 शुद्ध बीजा भगवान परमात्म्याचं नामस्मरण आहे आणि त्याला येणारी रसाळ आणि गोमटी फळ महाराजांनी खाली सांगितली.
बीज हे भगवान परमात्म्याचं नाम आहे किंवा नामस्मरणाला बीज असं म्हटलेलं आहे. तुका म्हणे अक्षरे हाडी दोन्ही रामकृष्णारी हा बीज मंत्र आहे महाराज. रामकृष्णारी हा काय आहे? बीज मंत्र आहे. बीज मंत्र तुम्ही मी आपण सर्वांनी त्याचा जप केला पाहिजे. रामकृष्णारी व्यतिरिक्त दुसरा नाम मंत्र नाही. भगवान परमात्म्याचं नाम हे बीज आहे. आणि तुकोबा काय म्हणतात? फळे. फळे असं बहुवचन केलेलं आहे. एक फळ नाही, अनेक प्रकारची फळे. हा जगद्गुरु तुकोबा काय म्हणतात? एका बीजा केला नाश आणि मग भोगिले कणीस. एका बीजाचा नाश केल्यानंतर फळ ही त्या ठिकाणी दाणे आपण पाहिले तर अनेक येतात ना. तशाच पद्धतीने जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं की भगवान परमात्म्याचं नाम काय आहे? तर बीज आहे. बीज आणि फळ हरीचे नाम सकळ पुण्य सकळ धर्म सकळा कळांचे हे वर्म निवारी श्रम सकळ. ही नाटाच्या अभंगामध्ये महाराज म्हणतात भगवान परमात्म्याचं नाम काय आहे? बीज आहे. आता भगवंताचं नाम हे बीज म्हटल्यानंतर फळ काय येईल? भगवान परमात्म्याचं नामस्मरणच येईल महाराज. अनेक प्रकारची फळं महाराजांनी खाली सांगितली. महाराज म्हणतात मुखी अमृताची वाणी. मुखामध्ये अमृताची वाणी हे भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाला आलेलं काय आहे? फळ आहे. जो भगवान परमात्म्याचं नामस्मरण घेतो त्याच्या मुखामध्ये अमृताची वाणी ही तयार होते. तो अमृताची वाणी बोलतो महाराज. अमृताची वाणी कुणाची असते? फक्त आणि फक्त संतांची वाणी ही काय असते? अमृताची वाणी असते महाराज. तुमची माझी वाणी अमृताची नाही. माऊली ज्ञानोबा काय म्हणतात? तैसे साच्यानी मवाळ मिटले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. परंतु कुणाच्या? तर संतांच्या मुखातील जे शब्द आहेत ते काय आहेत? तर अमृताची वाणी आहे. तुमच्या माझ्या मुखामध्ये अमृताची वाणी. तुम्ही मी आपण सर्वजण एकमेकांशी बोलत असताना अमृताच्या वाणीने बोलतो का महाराज? तुम्ही मी आपण अमृताच्या वाणीने बोलत नाही. मुलाचं नाम आपण आवडीने तुकाराम ठेवतो, परंतु आपण त्याला तुक्या म्हटल्याशिवाय राहत. तुक्या म्हणतो, ज्ञान्या म्हणतो. मला असं वाटतं हे नावं ठेवण्याची सुद्धा तुम्हाला अजिबात गरज. आपली वाणी कशी असली पाहिजे? अमृताची असली पाहिजे. तुम्ही मी आपण सर्वांनी अमृत प्राशन केला. बोलो ईसा बोले जने बोले विठ्ठल डोले, जने बोले विठ्ठल डोले, जने बोले विठ्ठल डोले. बोलो ईसा बोले जने बोले विठ्ठल डोले, जने बोले विठ्ठल डोले, जने बोले विठ्ठल डोले, विठ्ठल डोले, विठ्ठल डोले. बोलो ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले. पहा सुंदर पद्धतीने नामदेव महाराज म्हणतात प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल हुकमय. आपण असं बोललं पाहिजे, तो भगवान परमात्मा डोलला पाहिजे. आपण असं बोलत नाही. तुमच्या माझ्या मुखामध्ये अमृताची वाणी नाही. अमृत हे कुठे असतं महाराज? स्वर्गामध्ये असतं. अमृत कुठे असतं? स्वर्गामध्ये असतं. स्वर्गस्थ इंद्रादी देव कशाचं प्राशन करतात? अमृताचं प्राशन करतात. आणि आपण काय पितो महाराज? अमृततुल्य. आपण काय घेतो? अमृततुल्य. रस्त्याच्या कडेला संपूर्ण आपण पाहतो, रस्त्याच्या कडेला बोर्ड लावलेले असतात अमृततुल्य टी. कपाट टी पिणारे जे असतात त्यांना निश्चित पद्धतीने कपटी लोकांसाठी काय असतो? हा चहा असतो महाराज. अमृताची वाणी. माऊली ज्ञानोबा काय म्हणतात? नामस्मरणाला काय म्हटलेलं आहे? अमृत म्हटलेलं आहे महाराज. नामामृत गोडी वैष्णवाला दिली योगिया साधली जीवन कळा. भगवान परमात्म्याचं नाम हे अमृत आहे. अमृत शाश्वत स्थान विष्णू सहस्रनामामध्ये वर्णन आहे. आणि म्हणून मुखामध्ये अमृताची वाणी. कुणाच्या अमृताची वाणी मुखामध्ये आहे? तर फक्त भगवान परमात्म्याच्या मुखामध्ये अमृताची वाणी आहे. फक्त संत महात्म्यांच्या मुखामध्ये अमृताची वाणी आहे. महाराज म्हणतात देह देवाचे कारणे. कुणाचा देह देवाच्या कारणे आहे? तर फक्त आणि फक्त संत महात्म्यांचा देह देवाच्या कारणे आहे. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. संत महात्मे या जगामध्ये काय येतात? तर तुमचा माझा उद्धार करण्याकरता येतात. बुडते हे जन देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. जगद्गुरु तुकोबा सांगतात संत कुणाला म्हणतात? ज्यांच्या मुखामध्ये अमृताची वाणी आहे, ज्यांचा असणारा देह भगवान परमात्म्याच्या कारणे आहे, ज्यांचं सर्वांग हे नामस्मरणाने निर्मळ झालेलं आहे, चित्त हे गंगेच्या जलाप्रमाणे शुद्ध व पवित्र झालेलं आहे. सर्वांग निर्मळ म्हणजे आतमध्ये राग द्वेष काही नाही. आज जर पाहिलं तर रक्त नाही मांस नाही. जगद्गुरु तुकोबरायांच्या शरीरामध्ये आपण जर पाहिलं तर रक्त मांस नाही. चित्त जैसे गंगाजल. चित्त हे गंगेच्या जलाप्रमाणे शुद्ध. शत्रू मित्र भाव हा संतांच्या ठिकाणी नसतो महाराज. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. आणि व्याघ्रहीन खाती सर्व तया. अशा पद्धतीने या संपूर्ण अभंगामध्ये
जगद्गुरु तुकोबारायांनी संत महात्म्यांचं वर्णन केलंय. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, जर संतांचं दर्शन तुम्हाला झालं तर त्रिविध तापाची निवृत्ती होऊन मोक्ष तुम्हाला प्राप्त होईल. अभंगाच्या तुका म्हणे जाती, 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 तुका जी तुका म्हणे जाती, 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 तुका ओ ताप दर्शने विश्रांती, ताप दर्शने विश्रांती, विश्रांती मुखी मुखी अमृताची वाणी, अमृताची वाणी. हरि जय विठोबा रघुमाई, विठोबा तुका म्हणे जाती, ताप दर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुमच्या माझ्या त्रिविध तापाची निवृत्ती होऊन तुम्हाला परमानंद मोक्षाची प्राप्ती होईल. तुम्हाला खऱ्या संतांचं दर्शन घ्यावं लागेल. तुका म्हणे जाती, ताप दर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणे. अभंगाच्या प्रथम चरणावरती विस्तृत बोलण्याचा प्रयत्न केला. अभंगाच्या आणखी चरणावरती बोलायचं म्हटल्यानंतर वेळ आपल्याकडे कमी आहे, वेळ पूर्णही झालेला आहे. आणि म्हणून सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी श्री संत बहिरा जातवेद महाराजांची ही पुण्यभूमी, खूप सुंदर अशा पद्धतीचे या ठिकाणी वातावरण आहे. माझ्याही जीवनातील काही पुण्यकाल प्राप्त झाला आणि मला या ठिकाणी कीर्तन करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. पहा, विधी लिखित असतं ते कधी पुसता येत नाही. अशा पद्धतीने सद्गुरू महाराजांची या ठिकाणी सेवा करण्याचा हा प्रसंग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून खूप सुंदर या ठिकाणी वातावरण. परमपूज्य आदरणीय स्वामी विश्वेश्वरानंद गिरीजी महाराज मागे एकदा कीर्तनाला नगरला जात असताना पूज्य महाराजांचं त्या ठिकाणी दर्शन झालं. आणि दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष, त्या ठिकाणी संत महात्म्यांचं दर्शन झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये पुण्यप्राप्ती होत असते. आणि म्हणून पूज्य महाराज या ठिकाणी राहतात. आपल्या सर्वांवरती त्यांचे आशीर्वाद आहेत. तुम्हाला मला आपल्या सर्वांना जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा आपण त्यांची या ठिकाणी केली पाहिजे. कारण देवगड निवासी सद्गुरू भास्करगिरीजी महाराज यांच्याच कृपाशीर्वादाने, त्यांच्याच नियोजनाने या ठिकाणी हा संपूर्ण कार्यभार चालतो आहे. पूज्य बाबांचं या ठिकाणी लक्ष आहे, रोज फोन होतो, निश्चित लाईव्ह कीर्तन ऐकलं जातं. आणि म्हणून कीर्तनकारही जबाबदारीने या ठिकाणी बोलत असतात. सुंदर पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन, अत्यंत सुंदर देखणं वातावरण या ठिकाणी आहे. पूज्य महाराजांनी जो ग्रंथ लिहिला भैरवी नावाचा, खूप सुंदर अशा पद्धतीचा आहे. मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी प्राप्त झाली, त्याबद्दल सर्वांचे मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो. कीर्तनरूपी सेवा करता आदरणीय काशीनाथजी महाराज, आदरणीय गिरीधर महाराज जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय तनपुरी महाराज आहेत, आदरणीय पवार महाराज आहेत. आधी ज्यांची कीर्तनरूपी सेवा झाली ते आदरणीय बनसोडे महाराज या ठिकाणी आहेत. आदरणीय महाराज आहेत. इकडे ज्येष्ठ अशा पद्धतीचं भजनी मंडळ आहे, विनेकरी महाराज आहेत, तुळशीवाले मावशी आहेत. आपणही देवरूप श्रोतवृंद
सुंदर पद्धतीने कीर्तन ऐकत आहात. सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. पूज्य सद्गुरू महाराजांची सेवा आणि महाराजांचे आशीर्वाद माझ्याही जीवनामध्ये प्राप्त व्हावे अशा पद्धतीची प्रार्थना मी त्यांच्या चरणावरती करतो. कारण संत महात्मे कुठे भेटत नसतात. रवी दीप हिरा दाविता देखणे आणि अदृश्य दर्शने संतांची. रवी म्हणजे सूर्य चंद्र हे तुम्हाला मला दृश्य असणाऱ्या गोष्टी दाखवत असतात. ज्या दृष्टी गोचर आहेत त्या गोष्टी ते दाखवतात, परंतु अदृश्य दर्शने संतांची. संत महात्मे मात्र अदृश्य असणाऱ्या गोष्टी दृश्य करून तुम्हाला मला दाखवत असतात. आणि म्हणून संत महात्मे जे आहेत ते तुमच्या माझ्या जीवनामध्ये फार महत्वाचे आहेत. आदरणीय बाबा या ठिकाणी आहेत. त्यांची सेवा आणि त्यांच्या रूपाने तुम्हाला मला आपल्या सर्वांना भगवान परमात्मेची सेवा करण्याची या ठिकाणी संधी प्राप्त होते. सुंदर पद्धतीने पंचक्रोशीतील सर्व भाविकांचं सहकार्य या ठिकाणी आहे. आणि म्हणून सुंदर अशा पद्धतीचा आश्रम, सुंदर अशा पद्धतीचं या ठिकाणी देवस्थान निर्माण, नवीन मंदिराचीही निर्मिती या ठिकाणी होणार आहे. सुंदर कार्यक्रम या ठिकाणी होतो. आणि म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद आहेत. माझी वेळ या ठिकाणी पूर्ण झाली. सुंदर माईक सिस्टीम, हार्मोनियम वादक महाराज या ठिकाणी आहेत. सुंदर मृदंगाचार्य आदरणीय कृष्णा महाराज, नकुल महाराज, डीके महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. अज्ञात ज्ञात कुणाचा नामोल्लेख राहिला तर मला क्षमस्व करा. सुंदर पद्धतीने या ठिकाणी आपण सर्वजण सहकार्य करता आणि म्हणून सर्वांच्या चरणावरती मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. मी ज्यांच्याकडे शिकलो ते परमपूज्य आदरणीय गुरुवर्य अद्वैत वेदांत भास्कर जंगले महाराज शास्त्रीजी. डोंगरगणला 8-10 वर्ष शिक्षण त्या ठिकाणी झालं आणि त्यातून जे काही बोलण्याचा प्रयत्न केला ते गुरुवर्य महाराजांचा आहे. एखादा शब्द अपशब्द गेला असेल, माझ्या वाणीचे दोष आहेत. आणि म्हणून जे झालं, जे योग्य झालं ते गुरुवर्य महाराजांच्या कृपेने झालेलं आहे. यदत्र संश्रवण किंचित तन ममैव गुरु नाही, यदत्र असंश्रवण किंचित तन गुरुवर्यव मे नाही. जे चुकलं ते माझं आहे, ते सद्गुरू महाराजांचं नाही. आणि जे योग्य आहे ते माझं नाही, ते सद्गुरू महाराजांचं आहे. आणि म्हणून गुरुवर्य महाराजांची कृपा माझ्यावरती आहे. त्या माध्यमातून थोडंसं बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. झालेली सेवा गुरुवर्य महाराजांच्या चरणी, श्री संत बहिरा जातवेद महाराजांच्या चरणी या ठिकाणी पूज्य आदरणीय स्वामी विश्वेश्वरानंद गिरीजी महाराजांच्या चरणी समर्पित करतो. आणि झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज. 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 Sanagiri